नमस्कार मित्रांनो, ही आहे एक पारंपरिक भारतीय थाळी. ह्याच्यामध्ये फक्त पदार्थ रचलेले नसून त्यांच्या योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी सजवलेले आहेत. अशी थाळी खाल्यानंतर आपलं पोट तर भरतंच, पण समाधान सुद्धा मिळतं, कारण ती एक कंप्लीट थाळी आहे. योगाबद्दल मात्र आपल्याला तसं घडत नाही. कधी आपण फक्त सूर्यनमस्कार करतो, तर कधी फक्त प्राणायामच करून आमचं योगा प्रॅक्टिस कंप्लीट झाला असं म्हणतो. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी 8 पदार्थांनी बनलेली योगाची थाळी कशी सजवायची, त्यातली प्रत्येक गोष्ट कोणत्या क्रमाने करायची हे सांगणार आहे. मी डॉक्टर प्रसाद सनगर आणि तुम्ही बघताय श्रीकृष्ण आरोग्यवाणी. ज्यावेळेला आपण पारंपरिक थाळी वाढतो त्यावेळेला सुरुवातीला प्यायला पाणी दिलं जातं. पाण्यामुळे गारवा तर मिळतोच, त्याचबरोबर आपल्या पचनाला जेवणासाठी तयार होण्याची सूचना सुद्धा मिळते. हेच काम योगामध्ये प्रार्थनेने घडतं आणि त्यामुळे तुमच्या योगा प्रॅक्टिसची सुरुवात ही छोट्या सोप्या तुम्हाला आवडणाऱ्या प्रार्थनेने करा. त्याच्यामुळं मनाचे कोलाहल दूर होतील आणि भरकटलेलं मन योगाच्या ठिकाणी एकाग्र व्हायला मदत होईल. जेवणामध्ये लगेचच आपण मेन कोर्सकडे वळत नाही, तर कडकडून भूक लागावी ह्याच्यासाठी पहिल्यांदा सूप घेतो. सूप घेतल्यामुळं पाचकाग्नी चांगला वाढतो आणि मग नंतरचं जेवण पचायला जास्त मदत होते. तेच काम योगामध्ये मायक्रो एक्झरसाइजेसमुळे होतं. जर आपण योगा प्रॅक्टिसची सुरुवात पाठीच्या, मानेच्या, गुडघ्याच्या अशा सगळ्या सांध्यांच्या हलक्या व्यायामाने केली तर आखडलेले सांध्याने स्नायू रिकामे व्हायला मदत होते. एनर्जी फ्लो शरीरामध्ये पुन्हा सुरळीत व्हायला लागतो आणि त्यावेळेला आपलं शरीर खऱ्या अर्थानं जागं होतं. आयुर्वेदात म्हटलंय की आपला पाचकाग्नी चांगला प्रज्वलित व्हायचा असेल तर जेवणाच्या सुरुवातीला थोड्या चटपटीत गोष्टी सुद्धा असाव्या लागतात, ज्यामुळे पाचकाग्नी एवढा चांगला होतो की नंतर तुम्ही कितीही जड पदार्थ खाले तरी सुद्धा ते पचवले जातात. हेच काम योगामध्ये सूर्यनमस्कार करतं. सूर्यनमस्कारामुळे आपलं हार्ट पंपिंग वाढतं, घाम यायला सुरुवात होतं, आपल्या शरीराच्या सगळ्या बॉडी सिस्टीम्स वॉर्मअप मोडला जातात आणि मग तिथून पुढे जे योगा प्रॅक्टिस आपण करतोय ते शरीराकडून डायजेस्ट, मनाकडून ॲब्सॉर्ब आणि आत्म्यापर्यंत ॲसिमिलेट व्हायला लागतं. एकदा अशी भूक चाळवली की मग आपला हात आपसुकच कोर कार्ब्स म्हणजे पोळी भाजीकडे जातो. योगामध्ये तेच काम आसनांच्यामुळे होतं. आसनांच्यामुळे आपल्याला स्थिरता, फ्लेक्झिबिलिटी आणि शरीराला प्रॉपर अलाइनमेंट मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यातून लॉंग लास्टिंग एनर्जीचा बूस्टर डोस सुद्धा मिळतो आणि मग आपल्या शरीराची गाडी योगाच्या रस्त्यावरती दमदारपणे चालायला लागते. जेवणाला चव यायची असेल तर चटणी आणि लोणचीची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही, पण योगामध्ये ती जागा कपालभातीनं पटकावली. कारण कपालभाती ही एक पॉवरफुल शुद्धिक्रिया आहे. त्याच्यामुळे इंटरनल ऑर्गनचा मसाज होतो, डायजेशन बूस्ट होतं, टॉक्झिन्स रिमूव्ह व्हायला लागतात आणि मेटाबॉलिक एनर्जी त्याच्या पीकपर्यंत पोचायला लागते. थोडक्यात असं म्हटलं जातं की कपालभातीचा प्रत्येक स्ट्रोक हा इनर हेल्थचा मास्टर स्ट्रोक असतो. आपण कितीही चांगलं जेवण केलं तरी सुद्धा भात खाल्ल्याशिवाय आपलं पोट भरल्यासारखं वाटत नाही. तसं कितीही चांगली आसनं तुम्ही केली तरीही प्राणायाम केल्याशिवाय योगाचं खरं समाधान मिळत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे योगासनातून जी ऊर्जा तुम्ही मिळवताय ती प्रत्येक पेशीपर्यंत जर पोचवायची असेल तर तुम्हाला प्राणायामाला पर्याय नाही. प्राणायाम इडा आणि पिंगला ह्या नाड्यांचा बॅलन्स सुद्धा करतं आणि आपल्या शरीरातला एनर्जी फ्लो सुद्धा मेंटेन करतं. जसं एखाद्या डिशमध्ये एक कुठला तरी असा पदार्थ असतो, त्या पदार्थामुळे ती डिश सुंदर झालेली असते. तसंच योगाच्या डिशला सुंदर करायचं असेल तर प्राणायामाशिवाय ती सुंदरता येत नाही. एवढं सगळं जेवल्यानंतर आपल्या पचनाला रिलॅक्सेशन हवं असतं आणि त्याच्यासाठीच आपल्या थाळीमध्ये दही आणि ताक असतं. तोच फायदा योगामध्ये मेडिटेशनमुळे मिळतो. अगदी 5 ते 10 मिनटं पाठीवरती झोपून किंवा रिलॅक्स बसून जर आपण मेडिटेशन केलं तर बॉडी कूलडाऊन होते, नर्वस सिस्टीम रिलॅक्स होते, मेंटल क्लॅरिटी आणि इमोशनल बॅलन्स सुद्धा मेंटेन होतो आणि आत्तापर्यंत जी आपण एनर्जी मिळवलेली आहे ती एनर्जी इनर माइंडपर्यंत सेव्ह होण्यासाठी सुद्धा मदत होते. आता जेवणावरती शेवटचा हात मारायचा तर स्वीट डिश हवीच. योगिक डाएटमध्ये तर मधुर भोजन घ्यायला सांगितलंय, मग आपण तरी त्याला टाळून कसं चालेल. ह्याच स्वीट डिशची जागा योगा प्रॅक्टिसमध्ये ओंकार जप घेतो. ओंकारातून जी ध्वनी कंपन निर्माण होतात ते आपल्या आत्म्यापर्यंत पोचतात. जसं गुलाबजामुन खाल्यानंतर दिवसभर त्याचा स्वाद जिभेवरती रेंगाळतो, तसंच ओंकारातून निर्माण झालेला नाद हा दिवसभर आपल्या कानामध्ये गुंजत राहतो. शरीरासाठी सुख, मनासाठी शांती आणि आत्म्यासाठी समाधान ह्याच्यापेक्षा वेगळं काय असेल. मित्रांनो, विचार करा, फक्त एखादा पदार्थ किंवा एखाद्या प्रॅक्टिसमधून आपल्याला परिपूर्ण समाधान मिळेल का? नक्कीच नाही. जर तुम्हाला फिजिकल, मेंटल, सोशल आणि स्पिरिच्युअल वेलबिंग हवं असेल तर अशी
योगाची परिपूर्ण थाळी तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे. त्यामुळे इथून पुढे ज्या वेळेला तुम्ही योगा प्रॅक्टिस कराल त्यावेळेला हा बदल तुमच्या साधनेमध्ये करून बघा. तुम्हाला त्याचा काय फायदा होतोय तेही कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवताना सगळं जेवण जरी घेतलं तरी सुद्धा प्रत्येकाला एखादा कुठला तरी पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो, तो त्याचा फेवरेट असतो. तसंच योगा प्रॅक्टिसमध्ये एवढ्या ज्या क्रिया आपण सांगितल्या त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय फेवरेट आहे आमच्याबरोबर कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. आणि अशाच वेलनेस रेसिपीज ज्या तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवतील त्या मिळवत राहायच्या असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.